नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण. भागवत एक प्रासादिक ग्रंथ आहे. भागवत प्रसन्नतेनं भरलेला ग्रंथ आहे. भगवंतांच्या नंतर दुसरं कोणी पूजनीय असेल तर भागवत ग्रंथ आहे असं मानलं जातं आणि ते खरं आहे. जीवन नारायणपर बनवलं पाहिजे, पण ही नारायणपरता भावाची अथवा संबंधाची असली पाहिजे, ज्यामध्ये ओळीओळींमध्ये नारायणपरता आहे. असा जो ग्रंथ श्री वेदव्यासांनी रचला आहे त्याचं नाव श्रीमद भागवत महापुराण असं आहे. नारायणपर बनवण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला हवेत. भगवंताने मानवाला दुर्बल ठेवलेलं आहे, पण त्याचबरोबर इतर सर्व प्राण्यांच्यापासून विशेष अलौकिक अशी बुद्धी मानवाला दिलेली आहे. म्हणूनच या दुर्बल मानवाच्या देहात भगवंतांनी आपलं वसती स्थान बनवलेलं आहे. मानवात इतकी दुर्बलता, इतकी अगतिकता, इतका कमजोरपणा आहे. त्यामुळंच एक मानव दुसऱ्या मानवाला शरण जातो, पण ते व्यर्थच ठरतं. कारण ज्याला शरण जातो तो मानवसुद्धा तितकाच आगतिक कमजोर आहे. मग शरण जायचं तर कुणाला? जो दुसऱ्या कोणालाही शरण जात नाही त्याला शरण जावं. तो केवळ एक आणि एकमेव भगवंतच आहे. म्हणून जर तुम्हाला कधी कुणाला शरण जायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवंतालाच, नारायणालाच शरण जावं. मानसशास्त्रीय सिद्धांत लक्षात घ्या की जे पाठ केलं जातं किंवा पाठ करून घेतलं जातं, ते जे काही शिकवलं जातं त्याला आपण शिक्षण म्हणतो. जे उचललं जातं त्याला संस्कार म्हणतात. परंतु शिक्षणापेक्षा संस्कारांना अधिक मूल्य आहे. जे लोक महान असतात ते आपल्याला मार्ग दाखवतात. आपल्याला चांगला मार्ग, योग्य मार्ग दाखवण्यासाठी श्री वेदव्यासाने अनेक कथांचा मार्ग निवडला. त्यांनी आपल्याला अशी उत्तम चरित्र, महान चरित्र सांगितली की जी चरित्र ऐकून, जी चरित्र वाचून ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आपणही तसंच बनण्याची तळमळ वाटावी. उदात्त चरित्र, महान चरित्र सांगितली की जी चरित्र ऐकून, वाचून ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आपणही तसंच बनण्याची तळमळ वाटू लागली. उदात्त चरित्र ऐकून माणसांना वाटलं पाहिजे की मलाही असंच बनायचं आहे. श्री वेदव्यासांच्या श्रीमद भागवत महापुराणानं हे कार्य उत्तम केलेलं आहे. शिक्षण आणि संस्कार यामध्ये मोठे मानसशास्त्रीय अंतर आहे. मुलांनाच काय, कुणालाही तू असं बन, तू असा हो अशी आज्ञा ऐकावीशी वाटत नाही. तो स्वतःच्या आतील आत्मशक्तीची आज्ञा मानतो. आत्मशक्तीने सांगितलं मला असं बनायचं आहे की मनुष्य त्या मार्गानं चालू लागतो. चांगलं सत्शील बनण्याची लालसा निर्माण करण्यासाठी भागवत ऐकावं आणि भागवत वाचावं. पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी ह्या संबंधात एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. रामपूरच्या नवाबाची वाचा अचानक बंद झाली. त्याचं बोलणंच बंद झालं. सर्वांना अत्यंत काळजी वाटायला लागली की बहुतेक नवाब शेवटच्या घटका मोजत आहे. या दुखण्यातनं नवाब बरं होणं अत्यंत अवघड आहे. खूप हाकीम आले, अनेक वैद्य आले, सगळ्यांनी उपचार केले, सगळेजण थकले. तेव्हा लीलाधर वैद्य आले. त्यांनी नवाबांना तपासलं आणि म्हणाले हा आजार अत्यंत साधा आहे. नवाब चांगले होतील, मी त्यांना नक्कीच बरं करेन. परंतु तुम्ही सांगा, नवाबांना औषध पाजून बरं करू की औषध दाखवून बरं करू? हे ऐकताच सर्वजण आश्चर्यचकित झाले. औषध पाजून रोगी बरा होतो हे समजू शकतं, पण नुसतं औषध दाखवून रोगी बरा करणं, अरे बापरे, आश्चर्यम. तेव्हा नवाबांना औषध दाखवूनच बरे करा असं सगळ्यांनी सांगितलं. लीलाधर वैद्य म्हणले ठीक आहे. लीलाधर वैद्याने 50 लिंब आणि एक धारदार चाकू मागवला. वैद्यराज नवाबांच्या नाकासमोर एक लिंबू कापायला लागले आणि ते पाहून
नबाबाच्या तोंडाला पाणी सुटलं. आत जमलेला कफ पातळ झाला. नबाबाची वाणी आपोआप मोकळी झाली. अशी दिव्य महान चरित्र ऐकून, चरित्र वाचून माणसांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. जे ऐकताच, जे वाचताच आपल्याला तसं बनावंसं वाटलं पाहिजे. भागवतामध्ये ध्रुवचरित्र, प्रल्हाद चरित्र, अमरीश चरित्र अशी काही व्यासांनी लिहिलेली आहेत की ज्यांचं चित्रण इतकं सुंदर आहे की ती वाचून, ती ऐकून आपल्या मनामध्ये एक अभिलाषा निर्माण होते की मला असं बनायचं आहे, मला असं करायचं आहे. ही आतून निर्माण झालेली अभिलाषा दृढ असते, ती फेकून देता येत नाही. म्हणून संस्कार ही वेगळी गोष्ट आहे. कारण या कथा खऱ्या की काल्पनिक ही चर्चा व्यर्थ आहे. कारण या कथांचा मूलभूत हेतू आहे संस्कार करणं. ऐकल्याप्रमाणे मनात जे चरित्र उभं राहतं तसं बनण्याची अभिलाषा निर्माण व्हावी, निश्चय व्हावा, याचंच दुसरं नाव आहे संस्कार. श्री वेदव्यासांनी लिहिलं आहे की श्री भगवंतानी गोवर्धन पर्वत करंगळीवर 7 दिवस उचलला. बायबलमध्ये म्हणलेलं आहे की प्रभू येशूनं एका भाकरीमध्ये 2000 लोकांना जेवू घातलं. हे सत्य आहे का हो? आपल्याला सत्याचा अर्थ कळत नाही. घडलेली घटना म्हणजे सत्य नाही. सत्याचं चिंतन करा. असत्य घटनासुद्धा सत्य होऊ शकते. म्हणजे काय? जे सत्कडं घेऊन जातं ते सत्य. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला हे ऐकून जर माझ्या मनामध्ये भगवंतांच्याबद्दल विश्वास निर्माण होत असेल तर मी 1 इंचानं का होईना भगवंतांच्या जवळ जात असेन, सत्याच्या जवळ जात असेन, तर ती घटना सत्य आहे. जे सत्याजवळ घेऊन जातं ते सत्य. या दिव्य महान चरित्राप्रमाणे मलाही तसंच बनायचं आहे असं वाटतं. असा संस्कार घडवणारा सर्वात अधिक अलौकिक असा ग्रंथ कोणता असेल तर तो आहे श्रीमद्भागवत महापुराण ग्रंथ. मानवांमधील दुर्गुण घालवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतच असतो. त्यासाठी त्या दुर्गुणांच्या परिणामाची भीती घालतात. पण वेदव्यास हे दुर्गुण भक्तीनंच घालवण्याचं काम करतात. भागवतात या विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे. नीतिमत्ता अथवा संस्कार अन्य जे काही असेल ते देखील भक्तीनंच झालं पाहिजे आणि त्यासाठी श्री वेदव्यासाने श्रीमद्भागवत महापुराण या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. मी जेव्हा श्रीमद्भागवत महापुराण प्रथम वाचलं तेव्हा मला त्यातील गोष्टी वाचून, कथा वाचून खूपच आवडल्या. म्हणून मी त्या कथा पुन्हा पुन्हा वाचतच राहिलो. तेव्हा माझी स्थिती कशी झाली असेल हो? एखादा दरिद्री माणूस ज्याच्या खिशात काहीही नाही, ज्याचा खिसात फाटका आहे, ज्यानं कधीही हिरे बघितलेले नाहीत, रत्न बघितलेले नाहीत, अशा माणसाला एखाद्याने जर सुवर्णप्रासादात नेलं आणि हवे ते घे म्हणून सांगितलं तर त्याची कशी अवस्था होईल? त्याने एक रत्न पाहिलं, आवडलं आणि ते उचलणार. तेवढ्यात त्याची दृष्टी दुसऱ्या रत्नावर गेली, ते त्याने हातात घेतलं. आहा, तोपर्यंत तिसरं अतिसुंदर रत्न त्याच्या दृष्टीला पडलं. त्या क्षणी त्याने हातातलं रत्न टाकलं, तिसरं रत्न उचललं. मग मात्र हे घेऊ का ते घेऊ असं करता करता तो काहीही न घेताच सुवर्णप्रासादातून बाहेर पडला. श्रीमद्भागवत महापुराण वाचताना माझी स्थिती या दरिद्री माणसाप्रमाणेच झाली. श्रीमद्भागवतामधील ही कथा उत्तम आहे का ती उत्तम आहे? श्रीमद्भागवतमधील हे चरित्र महान आहे की दुसरं चरित्र महान आहे? जेवढं अधिक वाचन होईल तेवढं एकापुढं एक
उत्तुंग चरित्रवान महान गुणवर्णनाचं चरित्र समोर येतं. त्यातील सर्वोत्तम कोण हे ठरवताच येत नाही. पृथू राजा, वृषभराजा, प्रियव्रत, नाभाग यांची चरित्र भान हरून टाकतात. प्रल्हादाच्या भक्तीचं वर्णन, गोपींच्या अनुपम प्रेमाचं वर्णन, रहुगण आणि जडभरत यांचा संवाद ऐकून तत्त्वज्ञानाची ओळख होते. असा एकही विषय नाही की जो श्रीमद भागवत महापुराणमध्ये आलेला नाही. तेवढ्यात हिमालयाप्रमाणे उत्तुंग असा 11 स्कंद डोळ्यासमोर उभा राहतो. सर्व तत्त्वज्ञानांचं महाभांडार म्हणजे 11 स्कंद आहे. समोर बसलेल्या श्रोत्यांना काय सांगावं, काय काय सांगावं असा प्रश्न पडतो. मग मात्र भागवतातील हातात असलेल्या रत्नांबद्दलच बोलावं लागतं. भागवताची महत्ता कोणत्या शब्दात सांगू? गीता आणि भागवत हे दोन्ही भागवत धर्माचे प्रमाणभूत ग्रंथ आहेत. जसा भागवत ग्रंथ तसा भागवत धर्म, तशीच भागवत विचारधारा आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय आहेत आणि या सर्वांनी भागवत महापुराणाला प्रमाणभूत मानलेला आहे. कारण ज्ञान आणि भक्तीचा सुरेख संगम श्रीमद भागवत महापुराणमध्ये पाहायला मिळतो. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथातील रासक्रीडा, रासपंचाध्यायी हे मधुरा भक्तीचं अंतिम दर्शन घडवतं. काही ग्रंथ असे असतात की त्यांची महत्ता दुसरा कोणी समजू शकतच नाही. अशा वेळी ग्रंथकाराला स्वतःच त्याची महत्ता सांगावी लागते, लिहावी लागते. श्री वेदव्यासाने श्रीमद भागवत महापुराणाची महत्ता पद्मपुराणात लिहिलेली आहे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ निर्माण झाला, पण त्यात माणसांना रुचीच वाटेना. कारण माणसांना कोणतीही गोष्ट फायदा असेल तरच करावीशी वाटते. म्हणूनच भागवत वाचन श्रवणाचा काय फायदा होतो हे व्यासांना सांगावं लागलं. तेव्हा या भागवताची महत्ता शुकमुनींनी सर्वांना समजावली. सर्वात प्रथम भागवताची महत्ता समजली पाहिजे. भागवतात वैदिक दृष्टीनं तत्त्वज्ञान ओतप्रत भरलेलं आहे आणि वैदिक भक्ती सांगितलेली आहे. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी तेच दाखवून दिलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. पण सर्व पंडितांचं, विद्वानांचं मत होतं की भागवत हा शास्त्रीय चर्चा करण्याचा ग्रंथच नाही, म्हणून ते श्रीमद भागवत पुराण खालच्या श्रेणीचा ग्रंथ आहे असं मानत होते. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी काशीत जाऊन भागवतावर प्रवचनं दिली. पंडित विद्वान लोक नाथांची थट्टा मस्करी करण्याच्या उद्देशानं प्रवचन ऐकायला येत असत. श्रीनाथ महाराजांनी भागवतातील वैदिक तत्त्वज्ञान आणि प्रखर तेजस्वी भक्ती सर्वांना समजावून सांगितली आणि ती ऐकून सर्व पंडित विद्वान दिग्मूढ झाले. त्यांनी जाणलं की भागवत सांगणाऱ्यामध्ये शक्ती असेल, भागवत सांगणाऱ्यामध्ये दृष्टी असेल आणि भागवत सांगणाऱ्याच्या डोक्यात जर वैदिक तत्त्वज्ञान भरलेलं असेल तर भागवत एकदम दिव्य श्रेष्ठ वाटायला लागतो. काशीचे पंडित, काशीचे विद्वान नाथांना म्हणाले, श्रीमद भागवतातील वैदिक तत्त्वज्ञान, तेजस्विता, वैदिक जीवन प्रणाली, वैदिक भक्ती प्रणाली, वैदिक विचार प्रणाली कशी असेल ते आज आम्हाला कळलं. सर्व पंडित विद्वानांनी एकनाथ महाराजांना पालखीत बसून मिरवणूक काढायचं ठरवलं. अत्यंत नम्रपणे नाथांनी सांगितलं, ही महत्ता माझी नाही आहे हो, भागवत महापुराणाची महत्ता आहे. तेव्हा हा ग्रंथ पालखीत ठेवून त्याचीच मिरवणूक काढा, माझी अजिबात नाही हो नाही. तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा भागवत कथा होते तेथे श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ पालखीत ठेवून किंवा डोक्यावर घेऊन स्त्री पुरुष मिरवणूक काढतात. तात्पर्य असं की हा ग्रंथ आणि या ग्रंथकाराबद्दल तुमच्या मनात आदर प्रेम नसेल
तर ग्रंथातील ओळी, ग्रंथातील शब्द तुमच्याशी बोलणार नाहीत. म्हणून भागवताने ग्रंथ आणि ग्रंथकाराची महत्ता सांगितलेली आहे. सध्या लोकांच्या मनात भक्ती नाही असं म्हणतात, पण हे खरं नाही आहे. खरं म्हणजे हा तर भक्तीचा महापूर आलेला आहे. दर्शनाला लोक 8-8 तास 12-12 तास उभे राहतात, पण पुराचं पाणी पिण्यास योग्य नसतं म्हणून फेकून द्यावं लागतं. तसंच या भक्तीचं झालेलं आहे. ज्ञान आणि भक्तीसोबत वैराग्य हवं. ज्ञानात रुक्षता आलेली आहे, वैराग्याबद्दल तिरस्कार आलेला आहे. कारण वैराग्य म्हणजे सर्वस्वाचा त्याग करा, सगळं काही सोडून द्या, सृष्टीचा तिरस्कार करून तिला सोडणं, याला लोक वैराग्य समजतात. तिरस्कारानं येणारे वैराग्य हे वैराग्य नव्हे. वैराग्य कसं आलं पाहिजे? तृप्तीनं आलं पाहिजे, ज्ञानाने आलं पाहिजे. आणि ज्ञानानं तृप्तीनं आलेलं वैराग्य हेच खरं वैराग्य आहे. एक तरुण मुलगी होती. रोज तिला लिंबाचं सरबत प्यायची सवय होती. त्यामुळे तिला सारखं सर्दी पडसं व्हायचं. तेव्हा घरच्या सगळ्यांनी तिला लिंबू सरबत सोडायला सांगितलं, पण तिनं लिंबू सरबत सोडलं नाही. काही काळानं मुलीचं लग्न झालं आणि थोड्या दिवसांनी तिला बाळ झालं. एकदा बाळाला सर्दी पडसं झालं. बाळाला दाखवायला वैद्याकडे नेलं. वैद्याने सांगितलं, मुलाला सर्दी झालेली आहे, तेव्हा तुम्ही लिंबू सरबत पिता कामा नये. तेव्हापासून त्या मुलीचं, त्या आईचं लिंबू सरबत सुटलं. का सुटलं? तिरस्कारानं सुटलं का? नाही. लिंबू सरबत ज्ञानानं सुटलं. लिंबू सरबत मुलावरील प्रेमानं सुटलं. आपल्यामुळं बाळाला सर्दी होती हे कळताच आईचं लिंबू सरबत पिणं सुटलं. वैराग्य असं हवं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत च्वार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. हे श्री वेदव्यासांचं मंगलचरण आहे. कोणत्याही कार्याची निर्विघ्नपणे समाप्ती होण्याकरता मंगलाचरण हवंच. या श्लोकात संपूर्ण तत्वज्ञानाचं सार आहे. सत्यम परम धीमहि असं सांगून ध्यान करा असं वेदव्यास सांगतात. पण कुणाचं ध्यान करा? सगुण रूपाचेच ध्यान होऊ शकते. बघा किती अनाग्रही आहेत आपले पूर्वज, कारण ते खरे ज्ञानी आहेत. श्री वेदव्यासांच्या डोळ्यापुढं कुणाचं रूप आहे? तर श्रीकृष्णाचं रूप आहे. कारण श्रीमद भागवत महापुराणाची निर्मितीच श्रीकृष्णाच्या लीला आणि श्रीकृष्ण भक्ती समजावून देण्यासाठीच झालेली आहे. तरीही श्री वेदव्यास श्रीकृष्णाचं ध्यान करा सांगत नाहीत. काय सांगतात? सत्याचं ध्यान करा. सत्य म्हणजे श्रेष्ठ. जे श्रेष्ठ आहे त्याचं ध्यान करा. श्रीरामांचं ध्यान करा, श्रीकृष्णांचं ध्यान करा, श्रीलक्ष्मीचं ध्यान करा, हव्या त्या रूपाचं ध्यान करा. इतके अनाग्रही मंगलाचरण कुणीही केलेलं नाही. त्यानंतर श्री वेदव्यास सांगतात, नारायणं नमस्कृत्य ततो जयमुदीरयेत. मी जय सांगत आहे. जय म्हणजे काय हो? जयति संसारः. या जयमध्ये लिहिलेल्या विचाराने तुम्ही संसारावर जय मिळवू शकाल. संसारावर विजय म्हणजे वासनांच्यावर विजय, अहमवर विजय. अहम म्हणजे कोण आहे ते अजून कुणालाही समजलेलंच नाही आहे. हीच माया आहे. म्हणूनच या श्रीमद भागवत महापुराणाच्या श्रवणानं, या श्रीमद भागवत महापुराणाच्या वाचल्यामुळं तुम्ही समस्त संसारावर विजय मिळवू शकाल.
हा वैदिकांचा विजिगीषू जीवनवाद आहे. श्री वेदव्यासाने मानवाला दुर्बळ मानलेलं नाही. भागवत जे ऐकतात, भागवत जे वाचतात ते लोक नरोत्तम आहेत, कारण ते तत्त्वज्ञान पचवणारे लोक आहेत. ते लोक पूर्ण श्रद्धेनं भागवत श्रवण करण्याकरता बसलेले आहेत. त्यांची जिज्ञासू बुद्धी आहे. अशा या नरोत्तम श्रोत्यांना मी प्रथम वंदन करतो. भगवंतांच्या उपदेशांचं श्रवण करणं, भगवंतांच्या उपदेशाचं मनन करणं, भगवंतांच्या उपदेशांचं कीर्तन करणं ही कृती भक्ती आहे. कीर्तन म्हणजे हातात वीणा घेऊन गाणं, परंतु भगवंतांचा जो उपदेश आहे तो वर्णन करणं, तो लोकांना सांगणं, ह्याचं नाव कीर्तन आहे. त्यामुळंच भगवंतांची आसक्ती वाढते आणि जशी जशी भगवंतांची आसक्ती वाढते तसं मनाचे सर्व संदेह नाहीसे होतात, दूर होतात. अहंतेची ममतेची गाठ जी काही होती ती तुटून जाती, सुटून जाती. भगवान आत्मा आहे हे अनुभवाला येताच त्यांची कर्म क्षीण होतात. मग मी असा होतो व आता भागवत श्रवणामुळं बदललो आणि मी असा झालो, एवढंच सांगायचं आहे. त्यासाठी आपण आपले दोष स्वतःच दाखवायचे आहेत. म्हणून श्रीमद भागवत महापुराणामधील सर्व कथांमध्ये प्रत्येक ऋषी स्वतःचा दोष आपणहून दाखवतात, कारण त्यांना भक्तीचं महात्म्य वाढवायचं आहे. समोरची व्यक्ती ही महान होऊ शकते हे त्यांना दाखवायचं आहे. भागवतकार सांगतात, ज्यांच्यात वेदज्ञानाची पात्रता नाही त्यांच्यात पात्रता निर्माण करण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ आहे. म्हणूनच अशी रूढी आहे की भागवत वाचल्यानंतर, श्रीमद भागवत पुराण ऐकल्यानंतर गीता वाचली पाहिजे, विष्णू सहस्रनाम म्हणलं पाहिजे. म्हणजेच श्रीमद भागवत महापुराणाच्या श्रवणानं, श्रीमद भागवत महापुराणाच्या वाचनानं तुमच्यामध्ये आता वेदज्ञान मिळवण्याची पात्रता निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच मी आज गीता वाचतो, मी विष्णू सहस्रनाम पठण करतो. भागवतानं वेदज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता निर्माण करण्याचं महान कार्य केलेलं आहे. हीच भागवताची सर्वात मोठी महत्ता आहे. म्हणूनच पाश घेऊन हिंडणाऱ्या यमदूतांना बोलून यमदेवाने त्यांच्या कानात सांगितलं की, हे पहा, श्रीमद भागवत महापुराण कथाश्रवण एकाग्र चित्तानं करणाऱ्यांच्यापासून सावधपणे दूर राहा. माझ्याकडं इतरांना दंड देण्याची शक्ती आहे, पण भागवत श्रवण करणाऱ्या वैष्णवांना मी काहीही करू शकत नाही. शुकदेव सांगतात, भगवंता, तुझ्यासारखे बुद्धीचे आणि मनाचे ऐश्वर्य कुठेही पाहायला मिळत नाही. मी क्षुद्र आहे, मी अल्पज्ञ आहे, तरी देखील तू माझ्याबरोबर राहतोस, तू मला सांभाळतोस, तू माझ्यावर केवढं नितांत प्रेम करतोस, एवढं कार्य करतोस तू माझ्यावर प्रेम. आणि एवढं प्रेम करून सुद्धा तुझी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा सुद्धा नाही. मी क्षुद्र आहे, मी अस्वच्छ आहे, मी अपवित्र आहे, पण तुझ्या लीला वाचून, तुझ्या लीला ऐकून मी शुद्ध बनतो. यातून शुकदेवानी आपल्याला उन्नतीचा मार्ग दाखवलेला आहे. भगवंतांच्या लीला म्हणजेच भगवंतांचे जीवन. हे भगवंता, तुझे विचार, तुझे जीवन माणसांना शुद्ध बनवते. अशा श्रीकृष्णांना मी वारंवार वंदन करतो, नमस्कार करतो. कारण सकाळी भगवंत आपल्याला उठवतात, दुपारी आपण खाल्लेलं अन्न पचवतात आणि रात्री आपल्याला शांत निजवतात. या तीनही वेळी भगवंतांचं म्हणूनच आपण स्मरण केलं पाहिजे. श्रीमद भागवत महापुराणाच्या श्रवणानं मृत्यूसह सर्व भयांचा नाश होतो. मनुष्याला भागवत निर्भय बनवतं. भागवतात लिहिलेलं आहे की ध्रुव मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन स्वर्गात गेला.
7व्या दिवशी परीक्षित राजा म्हणतो की मला आता काळाचं भयच राहिलेलं नाही, मृत्यू अटळ आहे हे सतत लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या हातून पापच घडणार नाही. श्रीमद भागवतची कथा अमर आहे. या कथेचा जो आश्रय घेईल तोही अमर होतो. भागवत कथा श्रवण कराल तर विनाप्रयास समाधी लागेल. योग आणि तपाशिवाय भगवंतांची प्राप्ती करून घेण्याचं साधन कोणतं असेल तर ते आहे भागवत शास्त्र. शुकदेवांच्या सारख्या श्रेष्ठ मुनींनी सर्वस्व सोडलं, पण त्यांना भागवत कथेचा मोह सोडता आला नाही. ते श्रीकृष्ण कथेत रंगून गेले. सिद्ध, आस्तिक, नास्तिक, पामर प्रत्येकाला भागवत कथा जीवनदान करते. ज्ञानयोग, कर्मयोग, समाजधर्म, स्त्रीधर्म, आपद्धर्म, व्यवहार ज्ञान, राजनीती यांचं ओतप्रोत ज्ञान श्रीमद भागवत महापुराणमध्ये भरलेलं आहे. भागवतशास्त्र असं आहे की जे जाणलं की जाणाव्याचं काही शिल्लकच राहत नाही, कारण सर्व वेद, पुराण, उपनिषद यांचं सार म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. श्री वेदव्यासाने वृद्धावस्थेमध्ये या ग्रंथाची रचना केली तेव्हा त्यांना काळजी वाटायला लागली. याचा प्रचार कोण करेल, याचा प्रसार कोण करेल, हे शास्त्र मी कुणाला देऊ. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी लिहिलेल्या या भागवत ग्रंथाचा प्रसार झालाच पाहिजे, कारण भागवत हे प्रेमाचं शास्त्र आहे. या प्रेमशास्त्राचा प्रचार तोच करू शकतो जो अत्यंत विरक्त आहे. जन्मल्यापासून ज्यानं वैराग्य धारण केलेलं आहे असा कोण आहे? भगवान शंकरच मूर्तिमंत वैराग्य स्वरूपच आहेत. तेव्हा भगवान शंकरच पुत्ररूपानं माझ्या पोटी आले तरच भागवत प्रचाराचं उत्तम कार्य होईल. तेच भागवताचा प्रचार करू शकतात. असा विचार करून वेदव्यासाने श्री शंकरांची आराधना केली. शंकर महादेव प्रसन्न झाले आणि व्यासाने त्यांच्याकडं मागितलं, समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी रचलेल्या श्रीमद भागवत महापुराणाचा प्रचार करण्यासाठी आपण माझ्या घरी पुत्ररूपानं अवतीर्ण व्हावं, हीच कृपा करा, तर अनंत जीवांचं त्यामुळं कल्याण होईल. भोलेनाथाने विचार केला, व्यासांच्या पोटी पुत्ररूपानं जन्म घ्यायचा, कशासाठी घ्यायचा? यामध्ये व्यासांचा काय स्वार्थ आहे? काहीही नाही. श्री वेदव्यासांना तर पुत्रसुखाची सुद्धा लालसा नाही, पण त्यानं भागवत प्रचार करायचा आहे. कशासाठी? अनंत जीवांचं कल्याण करण्यासाठी. व्यास तर स्वतःसाठी काहीही मागत नाही आहेत. दुसऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्यांना मदत केलीच पाहिजे. म्हणून महादेव पुत्ररूपानं व्यासांच्या घरी जन्म घ्यायला तयार झाले आणि ते म्हणाले तथास्तु. आणि नंतर शुकमुनीच्या रूपानं, पुत्ररूपानं श्री महादेव व्यासांच्या घरी प्रकट झाले. मायेचा स्पर्श होऊ नये म्हणून शुकदेव आईच्या पोटात 16 वर्ष राहिले. प्रत्यक्ष द्वारकाधीशांनी आश्वासन दिलं की माझी माया तुला ग्रस्त करणार नाही. तेव्हाच शुकदेव जन्मले आणि लगेच धावत वनात निघाले. व्यास पुत्राच्या मागं धावले, बाळा परत ये, बाळा जाऊ नकोस. तेव्हा मागं न पाहता सर्व व्यापक झालेले शुकदेव वृक्षांच्याकडूनच उत्तर देतात, बाबा माझा नाद सोडा, भगवंतांचा नाद धरा. मला जो आनंद मिळालेला आहे तो जगाला देण्यासाठी मी जात आहे. अशा सर्वभूत झालेल्या, ब्रह्मरूप झालेल्या शुकमुनींना, शुकदेवांना त्रिवार वंदन करून सुताने भागवत कथेला प्रारंभ केला. नैमिषारण्यामध्ये चालू असलेल्या ज्ञानसत्रामध्ये अचानक शुकमुनी अवतीर्ण झाले. तेव्हा शौनक ऋषीने सुतांचं स्वागत केलं आणि ते सुतांना म्हणतात, महाराज आजपर्यंत खूप कथा ऐकल्या आहेत, आम्हाला आता कथा ऐकायच्या नाही आहेत.
सर्व कथांचं सार जे काही असेल तेच ऐकायचं आहे, जेणेकरून भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. भगवंतांची भक्ती हृदयात जागृत होऊन झुळझुळू व्हायला लागेल, ज्यामुळं आमचं ज्ञान वाढेल, आमची भक्ती वाढेल. भक्ती, ज्ञान, वैराग्य समसमान वाढेल. तेव्हा अत्यंत आनंदित होऊन सूत म्हणतात, सर्व मानव जातींवर उपकार करण्यासाठीच तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे, तेव्हा सावध चित्तानं ऐका. कलियुगातील जीवांना कालरूपी सर्पाच्या तोंडातून वाचवण्यासाठी श्री शुकदेवाने श्रीमद भागवत महापुराण कथा सांगितली. त्यावेळी शुकमुनी भागवत कथा परीक्षित राजाला सांगायला सुरुवात करतात. त्या क्षणी स्वर्गातील देव अमृत घेऊन आले आणि शुकमुनींना म्हणाले, स्वर्गातील हे अमृत आम्ही राजाला देत आहोत आणि त्या बदल्यात आपली भागवत कथामृत आम्हाला द्या. तेव्हा शुकदेव म्हणाले, राजा, भागवत कथामृतानं पापांचा, भोगवासनांचा नाश होतो. स्वर्गातील अमृतानं पुण्याचा क्षय होतो. तुला काय हवं ते सांग. तेव्हा परीक्षिताने सांगितलं, मला स्वर्गातील अमृत नको, कारण ते दीर्घजीवी करेल. मला भागवत कथा अमृतच हवं, जे दिव्यजीवी करेल. असं हे देवांनाही दुर्लभ असं भागवत कथामृत आहे. अमृत आणि भागवत कथामृत यांची तुलनाच होऊ शकत नाही. भागवत कथा श्रवणानं परीक्षिताला 7 दिवसात मोक्ष प्राप्त झाला. हे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत आश्चर्य वाटलं. त्यांनी सत्यलोकात मोक्ष मिळवण्याची अन्य सर्व साधनं तराजूवर तोलून बघितली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधनं कमी वजनाची भरली. भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही आश्चर्यचकित झाले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सूत म्हणतात, सप्ताहविधीनं भागवत कथा श्रवण केल्यावर भागवत खात्रीनं मुक्ती प्राप्ती करून देतं. हे शास्त्र पूर्वी सनकादिक ऋषींनी नारद मुनींना कथन केलं होतं. नारदाने जरी प्रथम ब्रह्मदेवांच्याकडून चतुश्लोकी भागवत श्रवण केला होता, तरी त्यांना सप्ताह श्रवणविधी सनकादिकांनीच सांगितलेला आहे. शौनक म्हणतात, नारद आणि सनकादिकांची भेट झाली तरी कुठं? तेव्हा सूत म्हणाले, एकदा बद्रीनारायण क्षेत्री सत्संगासाठी आलेल्या सनकादिकांना नारदांनी पाहिलं. नारद अत्यंत चिंताक्रांत होते. ते पाहून सनकादिकांनी विचारलं, आपण एवढे उदास आणि चिंताग्रस्त का दिसत आहात? आपण कुठून आलात आणि कुठं निघालात? नारद म्हणाले, पृथ्वी सर्वोत्तम आहे असं समजून मी इथं आलो. मी पुष्कर, प्रयाग, काशी, हरिद्वार, रामेश्वर अशा अनेक तीर्थक्षेत्री संचार केला, पण कुठंही मनशांती मिळालेली नाही. सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगानं सर्व पृथ्वी अत्यंत दुःखी झालेली आहे. तिथं आता तप, पावित्र्य, दया, दान काहीही राहिलेलं नाही. सगळे लोक केवळ उपजीविका करण्यामध्येच व्यस्त आहेत, व्यग्र आहेत. त्यामुळं कोणीही सत्कर्म करणारा नाही. हे सगळं बघत बघत मी यमुनेच्या तटी पोचलो. मुनिवर ऐका, तिथं मी एक मोठं आश्चर्य बघितलं. एक स्त्री उदासपणे बसलेली होती आणि तिच्याजवळ 2 वृद्ध पुरुष निपचिप पडलेले होते. जोरजोरात ते सुस्कारे सोडत होते. ती तरुणी त्या वृद्धांची सेवा करत होती, त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करत होती, रडत होती. त्या तरुणीभोवती शेकडो स्त्रिया त्या स्त्रीची सेवा करीत होत्या, तिचे सांत्वन करीत होत्या, पंखाने वारे घालत होत्या. आणि ती तरुणी आपल्याला कोण मदत करणारा भेटतो का म्हणून सभोवती नजर फिरवत होती. मी कुतूहल म्हणून त्या तरुणीजवळ गेलो. मला बघून ती एकदम तरुणी उभी राहिली आणि व्याकुळपणे म्हणाली, हे साधू पुरुषा, कृपया क्षणभर थांबवून माझी चिंता दूर करा हो. आपल्या केवळ दर्शनानं सर्व पाप नष्ट होतात. माझं भाग्योदय होणार म्हणूनच आपलं दर्शन झालेलं आहे.
तेव्हा नारद मुनीने विचारलं, देवी तू आहेस तरी कोण? हे दोन पुरुष कोण? या सभोवतालच्या स्त्रिया कोण? तुझ्या दुःखाचं कारण काय ते तरी सविस्तर सांग. तेव्हा ती युवती म्हणाली, माझं नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग ही माझी दोन मुलं कलिप्रभावानं वृद्ध झाली आहेत. आणि सभोवती असलेल्या स्त्रिया म्हणजे गंगा, जमुना, सरस्वती, कृष्णा, कोयना, तापी, नर्मदा इत्यादी नद्या आहेत. या साक्षात देवता माझी सेवा करीत आहेत, तरीसुद्धा मला समाधान नाही, मी दुःखी आहे. हे मुनीश्वरा, आपण लक्षपूर्वक माझी कथा ऐका आणि मला शांती प्रदान करा. द्रविड देशात मी जन्मले, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात काही काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, पण गुजरातमध्ये मात्र मला वृद्धकाळानं ग्रासलं. घोर कलियुगाच्या प्रभावानं दुर्जनाने मला छिन्न विछिन्न केलं. दीर्घकाळ माझी अशी अवस्था झाल्यामुळं मी माझ्या मुलांच्यासह अशी दुर्बल झाली आहे, निस्तेज झाली आहे. आणि आता मी वृंदावनला परत आली. वृंदावनला येताच मला नवजीवन मिळाल्याप्रमाणे मी उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन तरुण झाले. पण माझी ज्ञान वैराग्य ही मुलं मात्र थकलेली दिसत आहेत, वृद्धागत दिसत आहेत, म्हणून मी दुःखी आहे. मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. मला प्रश्न पडला आहे. खरं म्हणजे मी आई आहे या मुलांची आणि माझी मुलं मात्र वृद्ध दिसत आहेत. हे असं का झालं? आपण ज्ञानी आहात, तेव्हा मला कृपया त्याचं कारण सांगा. हे ऐकून नारद म्हणाले, बाळ दुःखी होऊ नकोस, परमेश्वर तुझं कल्याण करेल. तुझ्या या स्थितीचं एकमेव कारण म्हणजे कलियुगाचा प्रभाव आहे. कलीमुळं सदाचार संपला, अनाचार वाढलेला आहे, सज्जन दुःखी आहेत आणि दुर्जन सुखी आहेत. या वृंदावन क्षेत्राचा प्रभाव, या वृंदावन क्षेत्राचं महात्म्य असं आहे की इथं लोकांच्या मनात भक्तीचा प्रभाव वाढतो. या कलियुगात ज्ञान आणि वैराग्य याला मागणीच कमी आहे. त्यामुळं तू इथं येताच तू सुस्वरूप तरुणी झालीस, पण मुलं मात्र दुर्बल निसत्व झालेली आहेत. केवळ अल्पशा आत्मानंदामुळे ती झोपलेली आहेत. भक्ती म्हणते, परीक्षित राजा असताना या कलीचा जोर वाढला कसा आणि भगवंत तरी हा अधर्म बघतो तरी कसा? नारद म्हणाले, भगवान श्रीकृष्णाने हा पृथ्वीलोक सोडला आणि ते परमधामला गेले. त्या दिवसापासून कलियुगाची सुरुवात झाली. दिग्विजयाच्या वेळी शरण आलेल्या कलियुगाकडं परीक्षिताची दृष्टी गेली. तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राही बुद्धीच्या राजानं ठरवलं की याचा वध करायचा नाही, कारण जे फळ तपस्या, योग साधना आणि समाधीपासून मिळत नाही तेच फळ कलियुगात श्रीहरी कीर्तनानं, श्रीहरीच्या नामस्मरणानं प्राप्त होतं. परीक्षितांनी कलीला साररहित केलं, कलीचं सार काढून घेतलं आणि कलियुगात जन्मणाऱ्या मनुष्य प्राण्यांच्या सुखासाठी कलीला राहून दिलं. कारण कलियुगात पुण्यकर्माचं फळ फक्त संकल्पानं प्राप्त होतं, तर पापकर्माचं फळ पाप केल्यानंतरच मिळतं. कलियुगात थोड्या कालावधीत नामस्मरणानं मुक्ती मिळते आणि कलीचं सार काढून घेतलं तेच हे नामस्मरण आणि नामसंकीर्तन आहे. तेव्हा भक्ती म्हणाली, महाराज आपण धन्य आहात, माझं महाभाग्य म्हणून आपलं दर्शन झालं. कलियुगात सहज मुक्ती देणारी म्हणून तुझी निर्मिती भगवंतानी केली आणि मदतीला दासी रूपात मुक्तीला पाठवलं. पुत्र रूपात ज्ञान आणि वैराग्याला दिलं आहे. तुझं मूळ रूप वैकुंठात, तर छायारूप पृथ्वीवर आहे. भक्ती तुझी मी घरोघरी प्रत्येकाच्या हृदयात स्थापना करेन, सर्वत्र तुझा प्रचार करेन, तरच मी श्रीहरीचा दास म्हणून घेईन. कारण कलियुगात प्रत्येक समस्येवर एकच उत्तर, एकच उपाय म्हणजे भक्ती, भक्ती आणि भक्तीच आहे. एक भक्ती असेल तर या सुंदर कलियुगात बाकी काहीही नको.
भक्ती म्हणते, नारदा मी अत्यंत संतुष्ट झालेली आहे. मी सदैव तुमच्या हृदयातच राहीन. माझी चिंता तुम्ही नष्ट केली. फक्त आता एकच काम करा, ज्ञान आणि वैराग्याना जाग करा. नारद अत्यंत विश्वासानं म्हणायला लागले, ज्ञाना उठ रे. ए वैराग्या उठ आता. नाना ए वैराग्या उठा रे, खूप वेळ झाला, जागे व्हा. असं म्हणत म्हणत अनेक वेळा नारदांनी त्यांना हलवलं, उभं केलं, बसवलं, पण दोघेही लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे निश्चल. नारदाने वेदघोष केला, गीतापाठ केला, मंत्रपठण केलं, त्यांना जागवलं, पण जांभई देत देत पुन्हा पुन्हा ते झोपीत गेले. असं खूप वेळा झालं. तेव्हा नारदांना चिंता वाटायला लागली. आपण काय करावं याचा ते विचार करायला लागले. ज्ञान आणि वैराग्य यांची झोप आणि यांची वृद्धावस्था कशी दूर होईल अशी काळजी करत असतानाच नारद भगवंतांचं चिंतन करू लागले. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली, मुनिवर्य खेद करू नका, तुमचे प्रयत्न सफल होतील. त्यासाठी तुम्ही एकच सत्कर्म करा. ते कोणतं सत्कर्म हे तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. सर्वांनी ही आकाशवाणी स्पष्टपणे ऐकली. नारदांना अत्यंत आश्चर्य वाटलं. ते विचार करायला लागले, काय सत्कर्म केलं पाहिजे, ते सत्कर्म कोणतं हे संत सांगतील, पण हे संत भेटतील कुठं. नारद ज्ञान आणि वैराग्याला तिथंच सोडून सर्व संतांना विचारत निघाले. कुणी त्यांचं उत्तर देऊ शकेना. तेव्हा आपण बद्रिकाश्रमात जाऊन तप करावं, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर सापडेल. म्हणून नारद बद्रीला आले. तेव्हा त्यांना सनत कुमारांचं दर्शन झालं. सनत कुमारांची त्यांनी पाद्यपूजा केली आणि सगळा वृत्तांत सांगितला. सत्कर्म म्हणजे काय करायचं हे विचारलं. तेव्हा अत्यंत प्रसन्नपणे हसून सनत कुमार म्हणाले, सत्कर्म म्हणजे ज्ञानयज्ञ. शुकदेवाने सांगितलेल्या श्रीमद भागवत महापुराणाचं सप्ताह पारायण कथन हेच सत्कर्म म्हणजे ज्ञानयज्ञ. भागवताच्या उच्चारानं, भागवताच्या ध्वनीनं, भागवतातील शब्दांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा प्रभाव वाढेल. कलीचे दोष नाहीसे होतील आणि घरोघरी भक्तीचा प्रसार होईल. नारद म्हणतात, मी तर गीता वाचन केलं, गीता पठण केलं, वेद पठण केलं, वेदाचा घोष करून सुद्धा ज्ञान आणि वैराग्य जागृत झाले नाहीत. तर मग भागवताच्या श्रवणानं, वाचनानं ते कसे जागृत होतील. सनत कुमार म्हणतात, याला कारण असंच आहे. कारण भागवत कथा म्हणजे सर्व वेदांचं, उपनिषदांचं सार आहे. त्यात आबूलाग्र रस भरलेला आहे. रसात जशी साखर व्यापलेली असती तशी भागवतात मधुरता आहे. श्री वेदव्यासांची खिन्नता, श्री वेदव्यासांचा असंतोष तुम्ही सांगितलेल्या चतुश्लोकी भागवतानंच नाहीसा झाला ना. मग भागवत सर्वश्रेष्ठ कसं, असा प्रश्न तुम्हाला का बरं पडावा. नारद म्हणतात, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सांगण्याप्रमाणे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह करेन. पण तो सप्ताह कुठं करावा, केव्हा करावा, कसा करावा ते कृपया मला सांगा. सनत कुमाराने सगळं काही समजावून सांगितल्यावर गंगा किनारी हरिद्वारला 7 दिवस श्रीमद भागवत कथाज्ञान यज्ञ करायचं ठरलं. हे समजतात सर्वांची धावपळ उडाली. वसिष्ठ, वाल्मिकी, व्यास, सर्व ऋषी, सर्व नद्या, पर्वत आपापल्या परिवारांसह धावत धावत तिथं आले. तेव्हा सनत कुमार म्हणाले, श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळणं म्हणजे शेकडो जन्मांची पुण्याईच असते. ही कथा कधी केव्हा ऐकावी याला कोणतंही बंधन नाही. 7 दिवस सत्याचरण आणि ब्रह्मचर्य पालन करावं. योग, समाधी, तपश्चर्या यांनी जे काही फळ मिळणार नाही ते या सप्ताह श्रवणानं मिळतं. त्यावर शौनक ऋषी म्हणाले, एकटे भागवतच एवढं प्रभावी, श्रेष्ठ, मुक्ती देणारं का झालं. तेव्हा सूत सांगतात, कृष्णावतार संपून श्रीकृष्ण पृथ्वी सोडून निघाले तेव्हा भक्तश्रेष्ठ उद्धवाने श्रीकृष्णांना विनवलं,
हे भक्तवत्सला, सर्वांच्यावर कृपा करण्यासाठी आपण येथून जाऊ नका हो. आपला वियोग झाल्यावर सगळे भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील? कृपया विचार करा. उद्धवांची ही विनवणी ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या उद्धाराकरता आपल्याला काय करता येईल. तेव्हा भगवंतानी आपलं तेज श्रीमद भागवत महापुराणामध्ये स्थापित केलं आणि अंतर्धान पाहून त्यांनी भागवत रूपी महासागरात प्रवेश केला. म्हणून हा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ म्हणजे भगवंतांची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणून श्रीमद भागवत महापुराणाच्या वाचनानं, श्रवणानं, दर्शनानं सुद्धा मनुष्याची पापे नष्ट होतात. सूत म्हणतात, शौनका, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य भागवत सप्ताह विधीची प्रशंसा करत होते त्यावेळी सभेत एक आश्चर्य घडलं. पवित्र प्रेमरूप भक्ती तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या ज्ञान आणि वैराग्य या मुलांना घेऊन अकस्मात प्रकट झाली आणि ती मुखानं अखंड म्हणत होती, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. वारंवार वारंवार जयघोष करत करत सगळ्यांना आनंद देत भक्ती, ज्ञान, वैराग्य तिथं प्रकट झाली. सगळ्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. तेव्हा सनकादिक म्हणाले, भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही इथं प्रकट झाली आहे. हे ऐकून भक्तीनं आपल्या पुत्रांसह सनकादिकांना वंदन केलं आणि विनम्र भावानं ती म्हणाली, कलियुगात माझा लोप झालेला होता. भागवत कथामृताचं सिंचन करून आपण मला पुष्ट केलेलं आहात. सांगा आता मी कुठं राहू? सनत कुमाराने भक्तीला विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा असं सांगितलं आणि ही आज्ञा ऐकताच भक्तिराणी ताबडतोब वैष्णवांच्या भक्तांच्या हृदयात विराजमान झाली. त्यामुळं भक्तीच्या दोरींनी बांधलेले साक्षात नारायण भगवान सुद्धा आपलं परमधाम सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. पृथ्वी तलावर हा भागवत ग्रंथ साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. त्यामुळं भागवताच्याच आश्रयानं त्याचं कथन श्रवण करणारे भगवान श्रीकृष्णांची सारूप्य मुक्ती प्राप्त करून जातात. म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काहीही गरज नाही. त्यावेळी भक्तांची मनातील भक्ती पाहून भक्तवत्सल भगवान आपले स्थान सोडून तिथं आले आणि भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले. त्या सभेत बसलेल्या लोकांची देहबुद्धी नष्ट झाली आणि ते कथाश्रवणात तन्मय झाले. ते पाहून नारद म्हणाले, सप्ताह श्रवणाचा अलौकिक महिमा मी आज पाहत आहे. इथं आलेल्यामध्ये मूर्ख आहेत, धूर्त आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, सर्वच अत्यंत निष्पाप झालेले आहेत. तेव्हा मुनिवर, या कथारूप सप्ताह यज्ञानं कोण कोण पवित्र होतात ते मला सांगावं. सनकादिक म्हणाले, पापी, दुराचारी, असत्य बोलणारे, दांभिक, क्रूर, निर्दयी, घातकी, आईवडिलांना दूषण देणारे सर्व प्रकारचे लोक या सप्ताहाच्या ज्ञानयज्ञ श्रवणानं पवित्र होतात. त्या संबंधाची एक प्राचीन कथा मी तुला सांगतो, ती ऐक. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर होतं. त्यात आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. अत्यंत धनवान असून उत्तम पौरोहित्य करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. अत्यंत सुंदर कुलीन होती, पण आपलंच म्हणणं खरी करणारी होती. धुंदुलीला लोकांची निंदा करणं, सतत बडबड करणं, भांडणं आवडत होतं. ती अत्यंत कंजूष होती आणि घरकामात निपुण होती. सर्व वैभव असूनसुद्धा आत्मदेवाला मुलबाळ नव्हतं.
त्याकरता त्यांनी अनेक व्रत वैकल्य केली, दानधर्म केली, तरीसुद्धा त्याला बाळ झालं नाही. त्याच्या दारात लावलेल्या वृक्षांना फळंही आली नाहीत आणि त्यांनी पाळलेल्या गाईला वासरूही झालं नाही. त्यामुळे तो अत्यंत दुःखी होता आणि आपल्या जीवनाला काय अर्थ आहे असं म्हणून तो एक दिवस घर सोडून अरण्यात गेला. तिथं त्याला एक संन्यासी भेटला. त्यांनी संन्याशाला वंदन केलं आणि बाळ मागितलं. संन्यासांनी त्याचं प्रारब्ध जाणलं आणि तो म्हणाला, ब्राह्मणा, पुढील 7 जन्मात तुला संतती होणार नाही. तू संसाराची आशा सोड, संन्यासात सर्व सुख आहे. आत्मदेवाला हे पटलं नाही. त्याने हट्टच केला, मला बाळ पाहिजेच. संन्यासांनी आत्मदेवाला एक फळ दिलं आणि सांगितलं, हे फळ आपल्या पत्नीला खायला दे, त्या योगतीला पुत्र होईल. त्यासाठी वर्षभर सत्य, दया, दान आणि पावित्र्य यांचं पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचं अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे, म्हणजे मुलगा सुस्वभावी भगवत भक्त निपजेल. एवढं सांगून संन्यासी निघून गेला. आत्मदेव घरी आला आणि त्यांनी पत्नीला हे फळ खायला दिलं. त्याचे नियमही सांगितले, पण श्रद्धा विश्वास नसल्यामुळं धुंदुलीनं हे फळ गाईला खायला टाकलं आणि स्वतः गर्भवती झाल्याचं नाटक करायला सुरुवात केली. त्याचवेळी धुंदुलीची बहीणही गर्भवती होती. दोघींनी संगनमत केलं आणि ठरवलं की बहिणीचं बाळ झाल्याबरोबर तिनं मागील दारातनं आपल्याला बाळ आणून द्यायचं, त्या बदल्यात आपण तिला काही धन द्यायचं. अशा विचारानं हे नाटक चालू झालं. योग्य कालावधीनंतर धुंदुलीच्या बहिणीला बाळ झालं. तिच्या नवऱ्यानं मागील दारातून धुंदुलीला बाळ सुपूर्द केलं. त्या बदल्यात काही धन घेऊन तो आनंदानं परत गेला. धुंदुलीनं आत्मदेवांना सांगितलं, बाळ झालं. सगळीकडं आनंदी आनंद झाला. आत्मदेव अत्यंत आनंदी होऊन त्याने जातकर्म संस्कार करून मंगलवाद्यांच्या आवाजात ब्राह्मणांना दानं दिली. धुंदुलीनं दूध येत नाही सांगून बहिणीला बोलवून घेतलं आणि मुलाच्या रक्षणासाठी धुंदुलीच्या सांगण्यावरून तिची बहीण त्यांच्याकडेच राहायला लागली. त्या बाळाचं नाव त्यांनी धुंदुकारी ठेवलं. काही दिवसांनी सुद्धा मानवदेही मुलगा झाला. सुवर्णकांती सर्वांग सुंदर मुलाचे कान मात्र गाईच्या कानाप्रमाणे होते. आत्मदेवाला तो मुलगा पाहून अत्यंत आनंद झाला. सर्व लोक या बालकाला बघायला यायला लागले. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. आत्मदेवाने सर्व संस्कार करून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. दैवयोगानं हे रहस्य कुणालाही समजलं नाही. धुंदुकारी आणि गोकर्णाने आता तारुण्यात प्रवेश केला. गोकर्ण मोठा ज्ञानी पंडित झाला. धुंदुकारी मोठा दुष्ट झाला, दुराचरणी, रागीट, चोर, हिंसा करणारा झाला. धुंदुकारी कुत्र्यानं घेऊन शिकारीला जाई. वेश्यांच्या नादालाही तो लागला आणि वडिलांची सगळी संपत्ती त्यांनी उधळून टाकली आणि एक दिवस त्यांनी आईला आणि वडिलांना मारहाण केली. ते बघून आत्मदेव खूप रडला आणि म्हणाला, वांझपणा परवडला, पण कुपुत्र हा दुःखच देतो. आता मी कुठं जाऊ, कुठं राहू? त्याच वेळी गोकर्ण तिथं आला आणि त्यांनी वडिलांना वैराग्याचा उपदेश केला. गोकर्ण म्हणाला, कुणाचा मुलगा, कुणाचा पैसा, प्रपंचात कुणी सुखी आहे? इंद्रसुद्धा सुखी नाही, पण संन्यासी मात्र सुखी असतो. म्हणून बाबा, तुम्ही अरण्यात जा, तिथं तपश्चर्या करा. आत्मदेव म्हणतात, बाळ, तुझं बोलणं मला पटलं. मी वनात जाऊन करू काय, म्हणजे माझा उद्धार होईल ते तरी सांग. तेव्हा गोकर्ण म्हणतो, क्षणभंगूर जगाकडं, बायकोकडं पाठ फिरवा. मोह सोडून संतांची सज्जनांची सेवा करा. दुसऱ्यांचे गुणदोष बघू नका. भगवंतांची नित्य पूजा करा आणि हा ग्रंथ श्रीमद भागवत महापुराणाचं नियमितपणे वाचन करून भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घ्या. त्याप्रमाणे आत्मदेवाने वनात जाऊन कृष्णकथांचा आनंद लुटत लुटत मुक्ती मिळवली. रात्रंदिवस आणि
नियमितपणे दशमस्कंधाचं वाचन करून आत्मदेवाने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली. त्यानंतर वडील गेल्यावर गोकर्णही तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनाचं त्याला सुख किंवा दुःख झालं नाही, कारण गोकर्ण योगनिष्ठ होता. त्याला कुणी मित्र आणि शत्रू नव्हते. धुंदुकारी एकटाच राहिला. वाटेल तसं मनमानी करायला लागला. आईकडनं पाहिजे तेव्हा तो धन मागून घेऊन तिलासुद्धा मारहाण करायला लागला. जेव्हा सगळं धन संपलं, धुंदुकारीनं आईला विचारलं, बोल, धन कुठं ठेवलं आहेस, नाहीतर लाथाने तुडून मारीन. मुलाच्या धमकीला भिवून धुंदुलीनं रात्री विहिरीत उडी मारून जीव दिला. आणि आता मात्र धुंदुकारी 5 वेश्यांच्यासह आपल्या घरात राहायला लागला. खूप वाईट क्रूर कर्म करायला लागला. आणि एकदा त्यांनी चोरी करून भरपूर धन दागिने आणून त्या वेश्यांना दिले. चोरीचा माल पाहून वेश्याने विचार केला की राजा याला नक्की पकडून नेईल आणि मग आपलं धनही सगळं जाईल. तेव्हा त्यांनी ठरवलं की धन मिळवण्याकरता धुंदुकारीला आपण मारून परगावी निघून जावं. असं ठरवून त्या वेश्याने धुंदुकारीचे हातपाय बांधून त्याच्या गळ्याला फास लावला. तो लवकर मरेना म्हणून त्याच्या तोंडावर पुष्कळ पेटे निखारे टाकले. तो तडफडून मेला. त्याचा मृतदेह त्यांनी पुरून टाकला आणि सगळ्यांना सांगितलं की धुंदुकारी पैसे मिळवायला परदेशी गेलेला आहे. 1 वर्षांनी तो परत येईल. आणि एक दिवस त्या वेश्याही गाव सोडून निघून न गेल्या. धुंदुकारी मात्र आता पिशाची योनी जाऊन वावटळीच्या रूपानं सगळीकडं भटकायला लागला. त्याला कुठेही आश्रय मिळेना. एक दिवस गोकर्ण फिरत फिरत आपल्या गावी आला आणि आपल्या अंगणात झोपला असताना धुंदुकारी त्याला अत्यंत त्रास द्यायला लागला. कोण आहे हा तृप्तात्मा हे जाणण्याकरता अभिमंत्रित केलेलं पाणी गोकर्णनं पिशाच्यावर टाकलं. तेव्हा तो बोलायला लागला की मी धुंदुकारी आहे. अनेक पापं केल्यामुळं मला पिशाची योनी प्राप्त झालेली आहे. गोकर्ण आश्चर्याने म्हणतो, मी तर तुझं श्राद्ध गयेला केलंय, मग तुला पिशाची योनी कशी मिळाली? धुंदुकारी म्हणतो, मी पापच इतकी केलेली आहेत, त्यामुळं मला 100 श्राद्ध केलीस तरीसुद्धा मुक्ती मिळणार नाही. हे बंधू, माझ्याकरता काहीतरी कर, माझी मुक्ती कर, मला फार वेदना होत आहेत. गोकर्ण विचार केला आणि सकाळी सगळ्या गावकऱ्यांच्या बरोबर त्यांनी हा रात्रीचा प्रसंग सांगितला. अनेक चर्चा केली, शास्त्र पाहिली, पण पिशाच्याच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. तेव्हा सर्वांनी सूर्याची आज्ञा घ्यावी असं गोकर्णला सुचवलं. गोकर्णाने सूर्यनारायणांची उपासना केली आणि तपोबलानं सूर्याची गती थांबवली आणि धुंदुकारीच्या पिशाची योनीतून मुक्तीचा उपाय सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर सूर्यनारायणाने स्पष्ट शब्दात सांगितलं की श्रीमद भागवतानं मुक्ती होऊ शकते, म्हणून श्रीमद भागवत महापुराणचं सप्ताह पारायण कर. हे सूर्याचं धर्ममय वचन सगळ्यांनी ऐकलं आणि ताबडतोब गोकर्णानं आपल्या बंधूंना मुक्ती मिळवून देण्याकरता भागवत सप्ताहाची तयारी केली आणि भागवत सप्ताह सांगितला. भागवत कथा पूर्ण श्रवण केल्याबरोबर धुंदुकारी पवित्र होऊन पिशाची योनीतून मुक्त झाला. दिव्य शरीर धारण करून तो सगळ्यांच्या समोर प्रकट झाला. शरीर श्यामवर्णाचं, पितांबर नेसलेले, गळ्यात तुळशीमाळा, मस्तकावर सुंदर मुकुट, कानामध्ये कुंडलं झळकत होती. त्यांनी पुढे येऊन आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि म्हणाला, हे बंधू, अत्यंत दयाळूपणानं तू माझी प्रेत योनीतून सुटका केलीस. प्रेतपीडेचा नाश करणारी ही भागवत कथा श्रेष्ठ आहे. भागवत कथा श्रवण करताना सगळी पापं थरथर कापत होती. भागवत कथेत मन रमलं तर मुक्ती निश्चितच मिळती. तेवढ्यात धुंदुकारीला वैकुंठात नेण्यासाठी विमान आलं. अत्यंत आश्चर्यचकित गोकर्णानं विचारलं, हे विष्णू भक्तांनो, इथे एवढे श्रोते असताना फक्त धुंदुकारीला वैकुंठी नेण्याकरता विमान का बरं आलं? हा भेद कशामुळे झाला?
कारण बघितलं तर भागवत कथाश्रवण सर्वांनीच केलेलं आहे. तेव्हा विष्णुदूत म्हणाले, फलप्राप्तीच्या भेदाचं कारण श्रवणातील भेद हे आहे. भागवत कथाश्रवण सगळ्यांनीच केलं, पण धुंदुकारीप्रमाणे मनन चिंतन कुणीही केलेलं नाही. धुंदुकारीच्या प्रेतानं 7 दिवस उपवास करून श्रवण केलं आणि ऐकलेल्या विषयांचं स्थिरचित्तानं मनन केलं, चिंतन केलं. स्वतःबद्दल कमीपणाची भावना धरली, मनाच्या विकारांच्यावर नियंत्रण ठेवलं आणि कथेवर विश्वास ठेवून त्याचं श्रवण चिंतन मनन केलं. त्यामुळंच त्याला श्रीमद भागवत कथाश्रवणाचं फळ मिळालं. जर तुम्ही सगळ्यांनी असं श्रवण केलं तर आपल्याला सुद्धा स्वतः भगवंत वैकुंठाला घेऊन जातील, असं सांगून ते विष्णुदूत हरिकीर्तन करीत करीत धुंदुककारीला वैकुंठलोकी घेऊन गेले. त्यानंतर गोकर्णानं श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे श्रीमद भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ सप्ताह करून सगळ्या श्रोत्यांना ऐकवली. तेव्हा कथा समाप्तीनंतर काय झालं नारद मुनी ऐका. अत्यंत आनंदाने भगवंतानी आपला पांचजन्य शंखाचा नाद करीत सर्व परिवारासह विमानातून अनेक पार्षदांच्या सह तिथं आले. भगवंतानी आनंदानं गोकर्णाला आलिंगन देऊन त्याला आपल्यासारखं रूप दिलं. भगवंतानी क्षणात सर्व श्रोत्यांना श्यामवर्ण शरीर रेशमी पितांबरधारी किरीटकुंडलांनी विभूषित केलं. गोकर्णाच्या कृपेनं त्या गावातील कुत्र्यापासून चांडापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसून गोलोकधामाला श्रीकृष्ण भगवंत घेऊन गेले. असे गोकर्णाचं पुण्यकारक कथानक आहे. भागवत सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याचं जे उज्ज्वल फळ मिळतं त्याबद्दल आणखी काय सांगावं. भागवत कथा समाप्तीच्या वेळी व्यासपुत्र शुकदेव तिथं आले आणि त्यांनी नारदांना सांगितलं, माझी पवित्रवाणी ऐका. रसिक आणि भाविक जन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेलं फळ आहे. श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेलं असल्यामुळं अमृत रसानं ते परिपूर्ण आहे. त्यात केवळ रसच आहे. या फळाला साल किंवा बी नाही. जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत याचं वारंवार श्रवण रूप पान करावं. भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यावर कलियुगाची 30 वर्ष उलटून गेल्यावर भागवत शुक्ल नवमीला शुकदेवाने कथा सांगायला प्रारंभ केला. त्यानंतर कलियुगाची 200 वर्ष लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णाने ही कथा सांगितली आणि त्यानंतर आणखी 3 वर्ष झाल्यावर कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिक ऋषींनी ही कथा सांगितली. असं हे श्रीमद भागवत महापुराणचं महात्म्य श्री वेदव्यासाने सांगितलेलं आहे. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृत द्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. मुहिरहो रसिका भुवि भावुका. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.